हरे हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हे पुंडलिक हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। वज्रेश्वरी माता की जय। ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव। आज आपल्या ह्या सोमवारी गावामध्ये सुंदर असा एक प्रोग्राम प्रारंभ आहे। तो प्रोग्राम कार्यक्रम श्री मधुकर सूर्यवान धोकर व सौभाग्यवती मंदाकिनी मधुकर धोकर आणि श्री लामू किसन धोकर व सौभाग्यवती संगीता लामू धोकर यांच्याकडून 4 धामाची यात्रा झालेली आहे आणि त्या यात्रेवरून आलेले जे गंगेचे पाणी आहे त्या गंगेच्या पाण्याचे पूजन, त्याची मिरवणूक असा हा कार्यक्रम जो होतो त्याला माऊलीचा कार्यक्रम बोललं जातं। या माऊलीच्या कार्यक्रमामध्ये आपण एकत्रित झालेलो आहोत, कारण हा जो 16 निर्माण आयोजन केला जातो हे तीर्थयात्रा आहे। तीर्थयात्रा एक प्रकारचं कर्म आहे। कर्माचे 2 प्रकार होतात, एक बाह्य कर्म आणि दुसरं आंतरिक कर्म। हे शेती म्हणा, व्यापार म्हणा, जे काय आपल्या डोळ्याला दिसणारे कर्म आहे ह्या कर्मांना बाहेरील कर्म बोलतो। तसं तीर्थयात्रा एक बाह्य कर्म आहे आणि देवाच्या मंदिरात आपण बसून पूजन करतो, कथा श्रवण करतो, त्याचे मनन करतो, हे पण एक प्रकारचं कर्मच आहे। त्या कर्माला अंतर्कर्म बोलतात। कर्म याचा अर्थ आहे क्रिया, क्रिया म्हणा, कर्म म्हणा, पण काही क्रिया सफल असतात आणि काही क्रिया निष्फळ असतात। जे पण क्रिया केली जाते ती क्रिया सफल झाली पाहिजे, निष्फळ झाली नाही पाहिजे असं प्रत्येकाचं ध्येय असतं। त्यावेळी मुलं शिकतात, माता पित्यांना पण हेच वाटतंय की शिकण्यारूपी कर्म याचं सार्थक झालं पाहिजे। व्यर्थ काय होतंय, जे मुक्त ध्येय सोडून दुसरी क्रिया करतात त्याला म्हणतात निष्फळ। जसं शेतकरी पहिले
शेतामध्ये जाता जाता चालू राहायचा, बैल राहायचे, तर जाता जाता चालता इकडून तिकडून मारायचे. कसं आहे झाडाचं पाणी, या गाई लागते, नाहीतर मुलं काही हाताला मारत जातात, काही तसं देणं घेणं नसतं. म्हणजे अशा क्रिया ज्या होतात त्या क्रिया म्हणतात निष्फळ क्रिया. आणि काही ना काही क्रियेच्या माध्यमातून आज ना उद्या त्याचं फळ भेटतंय, त्याचं नाव सफल. कोणची क्रिया प्राय सफळ झाली नाही आणि माणूस क्रिया केलेल्या वाचून राहू शकत नाही. नाही कश्चित क्षणमपि जातो तिष्ठति अकर्म करी. अर्जुन युद्धाच्या मैदानामध्ये कर्म करण्याकरता उतरलेला आहे, परंतु कर्म करता करता त्याच्या अंतःकरणात एक दुसरा भाव आला. आता कर्म न केलं तरच बरं होईल. प्रत्येकाचं कर्म वेगळं आहे. कुंभारदाराचं कर्म वेगळं आहे, सुतारदाराचं कर्म वेगळं आहे, व्यापारदाराचं कर्म वेगळं आहे, शेतकऱ्याचं कर्म वेगळं आहे. प्रत्येकाला आपण आपलं कर्म करणं ते श्रेष्ठ आहे. स्वे स्वे कर्मण्यधिकृता संसिद्धिं लभते नरः. आपल्या आपल्या वाट्याला म्हणा, हिस्साला म्हणा, जे कर्म आलेलं आहे त्याचं कर्म काय आहे, त्याचं स्वाभाविक कर्म. आणि ते आपलं कर्म केलं तरच फळ मिळेल, दुसरं कर्म केलं तर नाही. जसं डॉक्टरने इंजिनिअरचं कर्म केलं तर काही फळ मिळणार, आणि इंजिनिअरने डॉक्टरचं कर्म केलं तर काही फळ भेटणार नाही. जेणो कर्म तेणो करे, बीजा करे तो होता का. ज्याचं कर्म आहे त्याच व्यक्तीकडून ते कर्म केलं गेलं तर ते सिद्धीला जाईल, अन्यथा ते व्यर्थ होईल. असं आज आपल्या चाळी गाव यात्रा करून आलेल्या दोन्ही परिवाराच्या माध्यमातून आज गंगा पूजनाचा कार्यक्रम, स्वतः गंगेला तीर्थाला जाऊन आले, दुसरे जे जाऊ शकत नाही त्या लोकांनी ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला तर त्यांना पण जे तीर्थयात्रा केली आहे त्यांना जे फळ मिळतंय त्यांना हे पण फळ भेटते. म्हणजे लांब जायची गरज नाही. घर बसल्या गंगा आलेला आहे आणि त्या गंगेच्या कार्यक्रमामध्ये जर आपण सहभागी झालो तर ते फळ आपल्याला पण भेटते. गंगेचं फळ काय आहे, नामदेव महाराज वगैरे अभंगातून बोलतात, सर्वांना माहिती आहे. वाचे म्हणतात गंगा गंगा सकळ दोष जाती. कारण गंगेचं, गंगारूपी तीर्थाचं फार महत्व आहे. गंगा का आली, तिला यायचं का कारण झालं, ते स्वर्गात राहणारी गंगा आहे. स्वर्गात राहणारी गंगा तिला धरतीवर यावं लागलं. सगळ राजाचे 60,000 पुत्र कपिल ऋषीच्या आश्रमामध्ये जोडून बसून राहिले. कारण सगळ्यांनी यज्ञाकरता घोडा सोडलेला होता आणि यज्ञाचा घोडा तोच आणू शकतो ज्याच्याकडे शक्ती असेल तरी. आणि जो यज्ञ करतो
तो चक्रवर्ती राजा होतो. तर त्यावेळेस सूर्यवंशाचे राजे होते, चक्रवर्ती राजा असायचे. म्हणून ते अश्वमेध यज्ञ करायचे आणि अश्वमेध यज्ञ करताना भरपूर पुण्य होतोय आणि त्या पुण्याच्या बळावरती तो स्वर्गाला जाऊन स्वर्गात राजा होऊ शकतो. स्वर्गात सर्व जातात पण इंद्र पदवी मिळत नाही. कारण का? स्वर्ग तर स्वर्गात गेले तरी पण जाणाऱ्यामध्ये पुण्याची तारतम्यता राहतात. जसं आपण मुंबईमध्ये लोकल पाहतो, लोकलमध्ये ट्रेन 9 डब्याचे, आता 12 डब्याचे, परत 15 डब्याचे होतात. त्या 2 भाग केले, एक फर्स्ट श्रेणी आणि एक सेकंड श्रेणी, एक फर्स्ट क्लास आणि एक सामान्य. तिकीट 2 प्रकारचे. डब्याचे 4 प्रकार होतात. सामान्य डबा वेगळा आहे, बाहेरचा डबा वेगळा आहे, फर्स्ट क्लासचा डबा वेगळा आहे, सामान्य डबा वेगळा आहे आणि पाठीमागं जो घंटी देणारा गार्ड आहे त्याचा डबा वेगळा आहे आणि ड्रायव्हरचा डबा वेगळा आहे. तिकीट फक्त 2 प्रकारचे, एक सामान्य तिकीट आणि एक फर्स्ट क्लास तिकीट. 4 प्रकारचे, 6 प्रकारचे डबे. उतरताना त्या प्लॅटफॉर्मवरून बाहेर जावं लागतो. त्या प्लॅटफॉर्मच्या व्यतिरिक्त ते बाहेर जाऊ शकत नाही. त्यांना जर बाहेर जायचं असेल तर जो प्लॅटफॉर्म आहे ते उतरूनच पत्ता घालायला जाऊ शकतात. मग अंतर काय आहे? उतरताना एकाच प्लॅटफॉर्म उतरायचं आहे पण बसताना वेगळे वेगळे आपलं तिकीट आहे. तसं स्वर्गात जाण्याकरता जाणारे सर्व आहे पण त्याची पण काय पुण्याची तारतम्यता. सर्व काही इंद्रपद प्राप्त करू शकत नाही. 100 अश्वमेध तसा 100 अश्वमेध एक यज्ञ करता आजकाल होत नाही पण त्यावेळेसचे राजे यज्ञ करायचे. अनेक राजा लोकांनी अश्वमेध यज्ञ केले. तो पुढा सगळ्यांनी सोडलेला इंद्राने पळवून कपिल आश्रमामध्ये ठेवला. कपिल महाराज एक ऋषी आहे. आपल्याला माहित आहे की एक देव लढत आहे, एक पितृ लढत आहे आणि एक ऋषी लढत आहे. 3 प्रकारच्या ऋणातून मुक्त व्हावं लागतं. कर्जातून मुक्त जर नाही झालं तर पुन्हा तो कर्ज देण्याकरता त्यांच्या घरी जावं लागतं. म्हणून 3 प्रकारचं कर्ज आपल्याला जन्माला आल्याबरोबर आपल्या अंगावर. जसं बँकेचं कर्ज वेगळं, कुण्या शेअरचं व्याजाने घेतलेलं कर्ज वेगळं, परंतु जन्मताच बरोबर त्याला कर्ज घेऊन आहे. एक देवाचं कर्ज आहे, एक पितृ आणि एक ऋषी. देवाचं कर्ज आहे. आता आपण देवाची पूजा वगैरे करतो तर ते आपण त्या देवाच्या ऋणातून मुक्त होतो. त्यांना पैसे द्यायचे नाही, त्यांचं नाव घ्यायचं. त्यांचं नाव घेतल्यानंतर देव प्रसन्न होतो. जसं आपण पाहता पहिला आपल्या माता माऊली सवासिनी राहायच्या. कुणाच्या घरी मंगल कार्याला गेल्यानंतर एकूण एकाने धरायचं नाव घ्या. इतकं मोठं नाव घेतली आणि शेवटी त्याला राजा बना. असतो शेतकरी सामान्य परंतु पत्नी आपल्या पतीचं उकाड्यातून नाव घेत 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 शेवटी त्याला काय बनवते? राजा बनवते. आता त्याला राजा बनवते म्हणूनच तर अर्ध्या हिस्साची मालकी होती. आपलं नाव गाव, आपलं नाव म्हणा, आपल्या
आडनाव, आपला आडनाव सोडले, आपल्या बापाचं नाव सोडले आणि ह्याचं नाव आडनाव लावले म्हणून केला किती मोठा अधिकार होता, सर्वस्व अधिकार होता. तसं देवाचं नाव हे देव आपल्याला प्रसन्न होतं ते पण वेळ म्हणून हरिपाठामध्ये फक्त हरिमुखे म्हणा हरि म्हणजे नावाची किती महिमा म्हणजे भगवत देव हे सर्व काय दिले देवाने दिले. हवा दिलेली आहे, जर हवेची काय किंमत होती ते कोरोनाच्या वेळेस माहिती पडलं. ऑक्सिजन न मिळाल्यामुळे किती लोक गेले आणि इतकं मोठं आपल्याला ऑक्सिजन देवाने दिलेलं आहे. काही कमी सूर्य भगवान जर 24 घंटा जर लाईटीचं काम असं असतं तर आपल्याला लाईट पुरली असते का? परंतु देवाने एक लाईट दिली नाही, ह्या लाईटीपुढे दुसरी लाईट काय करली आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे देवाला स्मरण करणे हे देव पितृदेव म्हणतात. पुत्र नरकात पारयते इति पुत्र अर्थात आपला वंश चालावा, आपल्या वंशाला दिवा लागावा या निमित्ताने संसार करून लग्न विवाह करून संतती उत्पन्न करणे आणि त्या संततीच्या माध्यमातून आपल्या पूर्वजांचं पितृपिंड करणे, श्राद्ध आदी करणे हे सर्व जर केलं तर पितृ ऋणातून मुक्त होतो. अनेक ऋषीचं कशाच्या माध्यमातून शिकतो, ज्या ज्या ऋषींनी जे जे शास्त्र लिहिले आहे त्या त्या शास्त्राचं जर आपण चिंतन केलं तर त्या शास्त्रात त्या ऋषीच्या ऋणातून मुक्त होतो. म्हणून हे जे प्रवचन आपण ऐकतो, आपण कीर्तन करतो, कीर्तन ऐकतो, हे सर्व कोणाचे आहे? त्या ऋषी लोकांचे. त्या ऋषीने आपण संत महापुरुष बोलतो. त्या ऋषी लोकांनी सर्व ऋषी कुणाला म्हणावं? ऋषया मंत्रनिष्ठा. आता एवढे वेद आहेत जे वेदाचे मंत्र आहेत, ते वेदाचे मंत्र आकाशात शब्दाच्या रूपाने सर्वत्र विद्यमान आहे. कारण वेद निघाले भगवंताच्या श्वासोश्वासातून निघाले. तो भगवंताचा जो निद्रेतला भरण्याचा श्वास आहे त्या श्वासातून प्रगट झालेले सर्वत्र पसरलेले जे वेदाचे मंत्र आहेत त्या वेदाच्या मंत्राला ऋषी लोकांनी तप करून त्याचा अनुभव केला. त्या मंत्राला पाहिले. जसं गायत्री मंत्र ऋषी विश्वामित्राने प्रत्येक मंत्राला बोले हा ऋषी आहे इथे लिहिलेलं असतं. मग त्या ऋषीने जसं मोबाईल तुमचा रिचार्ज केलेला असेल आणि तिकडून कोणी फोन केलं की तुरंत तुमचा मोबाईल आवाज देतो आणि त्याचे शब्द तो आपल्याला ऐकवतो, आपले शब्द तिकडे तो ऐकतो. आता हे जसं यंत्र आहे तसं ऋषी लोक वेदाच्या मंत्राचा अनुभव केले, त्याला पाहिले. म्हणून ऋषी लोकांना म्हणतात ऋषया मंत्रनिष्ठा. मग त्या ऋषी लोकांनी जे वेदाच्या मंत्राचा अनुभव करून त्याच्यावरती आपलं भाष्य लिहून आपले ग्रंथ निर्माण केले आणि त्या ग्रंथाचं म्हणा त्या शास्त्राचं म्हणा जे अध्ययन करतील ते लोक ऋषी ऋणातून मुक्त होतील. आता कपिल भगवंताचं आपण गंगासागरला कपिल भगवंत कपिल मुनींनी सांख्यशास्त्र लिहिले. अनेक शास्त्र आहेत, 12 तर मुख्य शास्त्र मानले जातात. हे भक्तिशास्त्राला दिलेले परंतु वेदाला संमत 12 शास्त्र आहेत, 6 आस्तिक आहेत
आणि 7 नास्तिक. जसं कबड्डी खेळताना 2 ग्रुप असतो किंवा क्रिकेट खेळताना 2 ग्रुप असतात, तसं शास्त्राचं चिंतन करणारे 2 प्रकारचे, एक आस्तीच्या रूपाने आणि एक नास्तीच्या रूपाने, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह, 2 रूपाने. म्हणून वेदांत मंत्र काही विधी फरक आहे आणि काही निषेध. विधी आणि निषेध, विधीचं पालन करायचं आहे आणि निषेधाचं त्याग करायचं. तसंच श्रुती 2 रूपाने वर्णन करते, विधी रूपाने निषेध रूपाने. अमुक केलं पाहिजे, अमुक केलं पाहिजे, त्याला म्हणतात स्वाध्याय प्रवचनाभ्याम मा प्रवर्तव्यम सत्यं वदः धर्मं चरः, धर्माचा आचरण करा, सत्यं वदः, सत्य बोला. हे सर्व काय विधिमुखाने. महाहिंसा सर्व भूताने निषेध, कुणाही प्राणी मात्राची हिंसा करू नये, खोटं बोलू नये, हे काय निषेध. तसं सांगायचं तात्पर्य जे शास्त्र आहे आस्ती रूपाने आणि नास्ती रूपाने काय आहे आणि काय नाही आहे. उत्पत्ती स्थिती लय करणारा जो चराचर मध्ये व्याप्त व्यापक सच्चित आनंद जो परमात्मा म्हणा, ब्रह्म म्हणा, तो आहे किंवा नाही. आहे रूपाने बोलतो असती, नाही म्हणतो नास्ती. असती बोलणारे मीमांसा काय 2 प्रकारचे मीमांसा, पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा. पूर्व मीमांसा जैमिनीचे 12 अध्याय मोठं जबरदस्त मीमांसा असतात. उत्तर मीमांसा त्याचं नाव वेदांत आणि तिचे व्यास. म्हणून बोलतो ना, जे महाभारती नाही ते नव्हेच का 3 लोक. तीन लोकांचे आहे ते महाभारतात आहे, महाभारतात आहे तेच 3 लोक. म्हणून व्यास उच्छिष्टम जगत्त्रयम आणि 3 लोकांमध्ये त्या व्यासाचे ज्ञान हे बरोबर कसं आहे. वक्ता जो बोलतो ना पुढच्या श्रोत्याच्या अनुसार आहे. जसं तुम्ही भोजन करताय का नाही, ताकातलं भोजन करताय, तसं वक्ता जो भोजन करत असतो तो भोजन काय करत असतो, श्रोत्यांचा त्याचा चार आहे. म्हणजे श्रोता कसा आहे, श्रोता कसा बसणार समोर, त्याच्या समोर तो ते शब्द देतात. म्हणून वक्ता तो वक्ता नव्हे, श्रोते बोल. श्रोता असेल तसं वक्त्याच्या आत निघत असते, परंतु आत पहिला असला पाहिजे. आडात असेल तर पवड्यात नाही. तर सांगायचं तात्पर्य आता इथं सुंदर गायकर दादा बसलेले, कीर्तनकार साहेब आणि हे ते प्रमाण देण्याकरता आपले निष्णातच आहेत. मी ह्याच्यासमोर बसल्यानंतर काहीतरी ज्ञानाची चर्चा केली पाहिजे. इकडच्या तिकडच्या चर्चा तर भरपूर करतो, दृष्टांत देऊन आपल्याला भरपूर होतो दृष्टांत. कारण दृष्टांतामध्ये जर गेलो, दृष्टांत कसा करत असतो, सिद्धांताला समजावला. दृष्टांत आणि द्राष्टांत. सिद्धांताचं नाव आहे द्राष्टांत, सिद्धांताचं नाव आहे. आणि त्या द्राष्टांताला, त्या सिद्धांताला समजावून देण्याकरता उदाहरण देतो, दृष्टांत देतो. दृष्टांत म्हणा, उदाहरण म्हणा, आणि इंग्लिशमध्ये काय म्हणतात एक्झाम्पल. एक्झाम्पल आहे.
तो एक्झाम्पल म्हणा, उदाहरण म्हणा, हे कसं असतंय? फक्त सांगण्याचा अनुमान असतो. सांगायचं काय असतो म्हणजे सिद्धांत थोडं अनुमान आहे त्याच्यामध्ये. त्याला आपण जसं घरात आग विष्णूचं ज्ञान झाल्यानंतर डोंगरावरती म्हणा पुण्या झोपडीवरती थोडंसं धूर निघाल्यावरती तुम्ही अनुमान करताय की तिथं पण आग असली पाहिजे का? घरात आग असल्यानंतर धूर होतो. जिथं जिथं धूर निघतो तिथे तिथे अग्नी राहती, विष्णू राहतो, आग राहती. याला म्हणतात साम्यम. कसं? उदाहरण सिद्धांताचं एकांकी असतं. सिद्धांत काय असतो? एकांकी असतो. म्हणजे एकांकी थोडंसं सत्य असतो, पण तो आजकाल दृष्टांत देऊन त्याच्यावरून आनंद घेतात. सिद्धांत कुठे जातो ते काही माहिती नाही. तर सांगायचं तात्पर्य शास्त्राचं वर्णन करताना पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, त्याच्यानंतर आहे योगशास्त्र, पतंजलीचे योगशास्त्र. आजकाल आपण एक योग करतो, पतंजलीचा योग आहे वेगळा आणि आपला योग आहे वेगळा. आपला योग आहे वेगळा. आपला योग कसला आहे? फक्त शरीर ठेवण्याचा व्यायाम करतात. आणि त्यांचा योग योगचित्तवृत्ती निरोध. जिथं चित्ताची वृत्ती निरोध झाले, याचा अर्थ काय? चित्ताची वृत्ती निरोध झाल्याशिवाय आग जात नाही. तुझा आहे तुझं पासी तरी तू जागा चुकला असा. आता एक दृष्टांत देतात. प्रसिद्ध दृष्टांत आहे. वाळवंटाच्या प्रदेशामध्ये, अरब देशामध्ये एक राजा नावाचे जनाबाईसाठी संत उपदेश करणार. राजाचे मान एक दिवस रात्री जो चौकामध्ये मोठाच्या मोठा प्रकाशाचा दिवा होता तिथं जाऊन हुडकू लागला. तिकडे सर्वजण विचारायचे, काय पाणी साची? अरे माझे सूर्य हरवलेले. माझी काय हरवलेले? सूर्य हरवलेले. सर्व मुलं पाहतात, कुठं सूर्य दिसत नाही. तिला विचारलं, बाई आजी इथं सूर्य हरवली तर आमच्या डोळ्याला दिसत नाहीये, तुम्ही म्हातारे आहे, परंतु आमच्या डोळ्याला तर दिसले असते. इथं जर हरवली तर चौकामध्ये ती पण, आणि ती पण कुठं? लाईट मध्ये. एवढ्या लाईटच्या प्रकाशामध्ये जर तुमची सूर्य हरवलेली आहे, ती तुम्हाला जर दिसत नसली तर आम्हाला तर दिसली पाहिजे ना. नेमका आजी हरवली कुठं? तिनं बोला, हरवली तर घरामध्ये. हरवली कुठं? घरामध्ये. मग इथं कसं होईल? अरे घरात अंधार आहे. घरात काय? अंधार. अंधारात कसं काय दिसते? उजेडात दिसते ना, म्हणून इथे मिळत नाही. मग तरी बोललं तिथं प्रकाश केला पाहिजे. अरे लोकांचं हेच तर सांगते, जिथं हरवलेलं आहे तिथं कोणीच प्रकाश करत नाही. बाहेरच्या प्रकाशामध्ये सर्व जातात. आपली वृत्ती एक छंद व्यवस्थित आहे. पहिल्याबद्दल मर्कट शिशुराम तत्र वृश्चिका दंशनम तदनंतर व्यथाला. एक उदाहरण देतात ना, आपला एक पिता होता, बाटली घेऊन गेला वड्याच्या कडेला. त्याचा मित्र काय आला नव्हता. तो मित्र येईल तेव्हा आपण ती बाटली उघडावी. एका वाटाला फार पान झालं, तरी इकडं तिकडं सर्व पाहिलं तिकडं पाणी पेटलेलं. आजकालचे माणसाला माहिती बाटलीत पाणी होतं. माझ्या मित्राने आवाज मग त्याच्या हातात बाटली दिली तर त्याला मग नाचू लागला. नाचता नाचता त्याला इंचू चावला. आता पहा, इंचू चावल्यानंतर मग तो
त्याची काय शक्ती होईल? तसं आपलं पण आहे. आपण पण माकड कसं होतं? चंचल ही मन कृष्ण प्रमाती बलदृढं तस्य निद्रं मन्ये वायु सुदुष्कर. जसं वाऱ्याला, सोसाट्याच्या वाऱ्याला तुम्ही पण आपल्या कपड्यामध्ये बांधू आवडू शकत नाही, तसं मनाला थांबवणं हा कठीण. म्हणून कविदास महाराज म्हणतात तरी त्यांच्या मनाला माला तो करवी फिरे, माला तो राम 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 करवी हात, माला तो करवी फिरे जीवा फिरे मुखमान. जीव कुठे तोडा मुखमान मुखामध्ये फिरते. मनवा तो 24 फिरे, मनवा तो एक दिशेने साऱ्या दिशांना फिरतोय. येतो स्मरण आता असंच होतंय ना, घरामध्ये एक बार मी देवपूजा करताना पण मन शांत होत नाहीये, काही करताना मन शांत होत नाहीये. ह्या अशा मनाला काय बोलले? माकड. या माकड तर सांगायचं तात्पर्य पतंजलीचे योग काय? योगश्चित्तवृत्ती योग. चित्ताची वृत्ती जिथं निरोध झाले. कारण का? मन एव मनुष्याणां कारणं बंध मोक्षयोः. आपल्या बंधनाला आणि मोक्षाला कारण काय? बंध आणि मोक्ष. एक बंधन आहे आणि एक मोक्ष. एक बांधलेला माणूस आहे कोंडवलेला आणि मोकळा आहे. सांगायचं तात्पर्य जो पतंजलीचा योग आहे, चित्तवृत्ती निरोध करून सविकल्पक समाधी, निर्विकल्पक समाधी, अनेक प्रकारच्या समाजाच्या माध्यमातून त्या परमात्म्याचं दर्शन करणे हा योग सिद्धांत. सांख्याचं दर्शन आहे. सांख्य आणि योग दोन दर्शन. सांख्य कपिल भगवानाचं दर्शन. मी कपिल भगवानाचं ऐकलं, आपण कथा ऐकून कपिल भगवान सांख्य दर्शन. कपिल भगवान कर्दम ऋषीचे पुत्र आणि आईचं नाव काय आहे? देवहूती. आई आहे देवहूती माता. आणि देवहूती मातेचं तुम्ही चरित्र पाहाल. म्हणून महाराजाची ती कन्या प्रथम म्हणून. कारण म्हणून महाराज आणि शत्रुपा पहिल्या ब्रह्माजीने अनेक प्रकारची सृष्टी केली, मानसिक सृष्टी केली, मनाने सृष्टी केलेली पहिली सृष्टी आहे सनकादिक. तुम्ही सनकादिक सनातन सनत कुमार हे 4 पहिली सृष्टी आहे. सृष्टी ब्रह्माजीची. त्यांनी सांगितलं बाळांनो आता तुम्ही सृष्टी करा. ते बोले हे काम आम्ही करणार नाही, आम्हाला संसार म्हणजे घुसायचीच नाही. अरे तुम्हाला संसार वाढवायचा आहे ना, संसार वाढवण्याकरता नवीन वगैरे केलं पाहिजे. त्यांनी बोले हे काम आम्ही कधीच करणार. म्हणून ब्रह्मदेवाने आपल्या मानसपुत्रांना सनकादिकांना शाप दिला की जावा तुम्ही 5 वर्षाचे निरंतर आहात. किती वर्षाचे? सर ते पूर्वजा ते सर्व पूर्वजांचे पूर्वज आहेत. तरी पण किती वर्षाचे? 5 वर्षाचे. आणि नित्य सत्संग, त्यांच्या सत्संगामध्ये असतो. एक भाऊ वरती बसायचा, 3 भाऊ खाली बसायचा. 4 लोकांचा नित्य सनकादिकाचा काय आहे? सत्संग. कारण सत्संगाशिवाय त्यांचं जीवन. कारण एक वेळेस सनकादिक ऋषी बसलेले चिंतन करत हिमालयामध्ये पार्वती माता आणि शंकर भगवान दोघे जात होते. सनकादिक ऋषी आपल्या चिंतनात मस्त आहे. त्यांचं चिंतन काय? तत्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम प्रबोधनम. हे परमात्म्याचं चिंतन. दुसरं कसलं चिंतन?
हे दुसरं चिंतन म्हणजे संसार चिंतन काय? तुम्ही रेल्वेच्या प्लॅटफॉर्मावरती पाहिलं ना, तिथे डबे असतात. एक वाळलेला कचरा आणि एक कचरा डबे लिहिलेला आजकाल, आणि त्याच्यावरती लिहिलेलं असतंय की माझा उपयोग करा, प्लीज यूज मी, कृपया माझा उपयोग करा. कोण बोलतो? डबा. मग त्या डब्यामध्ये सर्व टाकतो का नाही? तसं हे सर्व कचरा डब्याचे आपण त्या एक संसार कचरा म्हणजे काय? शास्त्रीय दृष्टी संसार काय आहे? कचरा. तर हा कचरा पण उपयोग आहे, पण कधी? नेमाला म्हणजे कचराच आहे. म्हणून संसाराच्या कोणत्याही गोष्टी जर आपण संसाराच्या बोलतो तर त्याला आपण ऐकतो. म्हणजे ह्याच्यात संसार ऐकणं, संसाराचंच नाव आहे संसर्ती संसार. संसार म्हणजे सतत चाललेला. आजपर्यंत कोणाच्या हातात आला का? संसारामध्ये किती राजा होऊन गेले मोठे मोठे. सर्व राजा बोलतात वीर भोग्य वसुंधरा. चक्रवर्ती राजा आपल्याला काय म्हणतात? अरे हे पृथ्वी आहे ना, आमच्यासारख्या राजांनी भोगावं. वीर भोग्य वसुंधरा म्हणता म्हणता सर्वजण गेले. का गेले? म्हणून कबीरदास महाराज म्हणतात ना, माती कहे कुमार से तो क्या रोंदे मोर, एक दिन ऐसा आएगा मैं रोंदूंगी तोड़. माती कहे कुंभार से, कुंभार दादा मस्त नाचतो त्या मातीमध्ये. माती बोलती दादा तू आता मला पायाखाली तोड, पण एक दिवस असा येईल की तुला मी पुरल्याशिवाय राहणार नाही. तर सांगायचं तात्पर्य, कोण पुरला जातो? जो जन्माला आला तो पुरला जाणार. पुरला किंवा जावा म्हणा काही करा, परंतु जो जन्माला आलेला आहे तो पुढे जाणार आहे. जातस्य ध्रुवं जन्म मृतस्य च तस्माद अपरिहार्य आरती नक्कम शोचितुं महाराज. याच्यावरती पहिली होती जातस्य ध्रुव मृत्यू. अर्जुना तो रडतो काय? जातस्य म्हणजे जन्मलेला. जातस्य ध्रुव मृत्यू. ध्रुव म्हणजे सत्य, काय? मृत्यू. आणि मेलेल्याचा पुन्हा जन्म निश्चित आहे. जन्म तर सांगायचं तात्पर्य, पण जन्म आणि मृत्यू याला लागलेला आहे. नर ऐसा करणी कर चलो. कबीरदास बोलते कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए. लहान मुलगा काय करतो? रडत असतो आणि ते रडताना लोक हसतात. जन्मल्यानंतर लहान मुलगा जर रडला नाही आहे तर तो मुका होईल, गुंगा होईल. म्हणून तो रडला पाहिजे. जर रडत नसलं तर त्याला चिमटे घेतात आणि तो रडला की ह्यानं आनंद होतो. आता मुकाने होणार बरं, म्हणजे रडला पाहिजे. याचा अर्थ जन्मल्यानंतर तो काय करतो? तेव्हा लोकांना आनंद होतो की हा काय नाही बनणार, मुकाने होणार, हा बोलका होणार. म्हणून हसतात. कबीरदास महाराजाला कबीरा जब हम पैदा हुए हम रोए जग हसे, ऐसी करनी कर चलो हम हसे जग रोए. ऐसी करनी कर चलो हम हसे जग रोए. म्हणजे हा आपण आपला जीवात्मा हसत हसत कधी जातो? त्यांचंच वाक्य आहे, आया ऐसो जाएगा राजा रंक फकीर. आया ऐसो जाएगा राजा रंक फकीर. एक सिंहासन पर चढ़ी चले एक बदे जात जंजीर. सिंहासनावरती बसून जातो एक, आणि एक कुत्र्याला गळ्यामध्ये पट्टा बांधून भरतो. तसं मेल्यानंतर दोन प्रकारचं जाणं होतं. यमराजाच्या दरबारात जायचं आहे ना, जो पाप केलेला असतो
त्याला यमराजाचे दूत कुत्र्याला जसं पट्टा ओढत घेऊन जातात तसं ओढत घेऊन जातात आणि जर नाव घेतलं तर सिंहासनावर बसतो. जसं अजामेळा दोघं आले होते, एक तरफ यमाचे दूत आले होते आणि एक तरफ विष्णूचे दूत आले होते. जर यमाचे दूत घेऊन गेले असते तर गळ्याला फरफटत घेऊन गेला असते, पण सोडवलं आणि आपल्या स्वरूपाला प्राप्त करणे म्हणे ह्या जीवनावर याच देही याच डोळा भोगू जीवन मुक्तीचा सोहळा. हे जीवन संसार भोगण्याकरता नाही. हा आहार निद्रा भयभैत्रांचं समान येतात पशुवीर नारायण ज्ञाने विहीना पशुवीर समान. खाणं पिणं झोपणं आनंद घेणं पशु पक्षी आणि आपल्यामध्ये समान आहे. परंतु त्यांच्यात आपल्यात एक एवढीच बुद्धी आहे की आपण विवेकी आहोत, समजदार आहोत आणि बुद्धिमान आहोत. म्हणून ही बुद्धी कशाला वापरली पाहिजे? ते बुद्धी विवेकवती बुद्धी, त्या बुद्धीने बुद्धीचे वैभव अन्य नाही बुझे एका हा बस बुद्धीचे वैभव दुसरं नाही. आणि आपली बुद्धी काय एवढं कमवलंय थोडं कमवलंय ह्याच्या करताय आणि ते बुद्धीचं वैभव नाही आहे. हे उलट हे बुद्धी नाशवण्याचं वैभव आहे. का आये ते हरिभजन को ओटन लागे कपास. आये ते हरिभजन को माणूस शरीर कशाला दिले की बाळा एकदा तू घे ह्याच्यातून आणि आपल्या स्वरूपाला प्राप्त करून घेऊन मुक्तो ह्याच्याकरता मानव दिले. बडे भाग से माणूस तन पावा सुर दुर्लभ सदग्रंथ गावा. बडे भाग से कारण अनेक पूर्व पुण्ययुती त्या पूर्व पुण्याच्या मुळे हा मानव जन्म मिळाला. अन्यथा हा जर मानव जन्म मिळाला नसता तर जीवात मात्र सदैव यात्रा केलाच असता. यात्रेची दाव कमी आहेत का? लक्ष 84 नाटाच्या अभंगामध्ये सर्व लक्ष 84 फेरा फिरता 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 हा शेवटचा आलेला आणि इथं आल्यानंतर ह्या मानव शरीराला मुक्तीचं द्वार आहे. मानव शरीरचे एक आहे मुक्तीचं द्वार आणि इथं पण आल्यानंतर त्या अंगाची गोष्ट आहे का? एक किल्ला आहे, एक किल्ल्यातून एकच दरवाजा बाहेर जाण्याचा आहे. तो आम्हाला चापत किल्ल्यात जातो. जिथं दरवाजा आलेला असतो तिथं खाज येतो. परत हे खाज येत म्हणजे काय? संसाराचं चिंतन. संसाराचं चिंतन आहे हे खाज. मग ते खाजत खालो जातो परत तिथं जातो. का? यम वापी स्मरण भाव त्यजतंते कलेवरम तम तमेवेति कौंतेय सदा तद्भाव. कारण दिवसभर जे चिंतन करतो त्याचे संस्कार घडतात आणि ते संस्कार शेवटी का मरते वेळेस येतात की त्याचं काय होईल, याचं काय होईल, याचं काय होईल आणि मग त्यावेळेस पुन्हा तो जन्माला येतो. मुक्त होत नाहीये. मुक्त होण्याकरता हा शरीर मिळालेलं आहे. त्याच्याकरता काय पाहिजे? बुद्धी पाहिजे, विवेकवती बुद्धी पाहिजे. विवेकवती बुद्धीला म्हणतात सुख. कबीरदास महाराज म्हणतात सुख ऐसा शोभा आहे. सुख असे शोभा घेते. आजकाल सुख काहीच नाही आहे. आजकाल असलं तर आपल्या माऊलीकडे काय त्या लोखंडच किंवा जर्मनचा सुख. पहिले मोठे मोठे सुख राहायचे, कोंडात पाकडायचे. काय म्हणायचं? दाण्याचं ज्वारीचा कोंडा म्हणा, साळीचा म्हणा, हे सर्व बाजरीचा कोंडा कुटायचे. आज तर कोंडा ज्वारीच बाजरी कोंडा कुटायला. मग ते सुख काय करतो? सार सार गही होता दे उडाय. सुख ऐसा सुहाए सार सार गहे होता दे उडाय. म्हणजे सुख दाणे दाणे आपल्या ठेवतो आणि भुसा भुसा उडवून देतो. तसा हा संसार एक प्रकारचा भुसा आहे, म्हणजे निकम्मा आहे. हा याच्यात राहिलं पाहिजे. कसं राहिलं पाहिजे? पद्मपत्र निवांबसाई. कारण आले ना संसारात आलेलं आहे ना तर संसार करायचाच आहे. संसार करायचा आहे. परंतु जसं खेळ्या माझी हणण्या सांग
हे खेळावाचा तुम्ही नॉट आउट. खेळ तर खेळायचं, परंतु आउट व्हायचं नाहीये. आणि खेळामध्ये सर्वात कृष्ण गोप्या शाण आहे. 56 कोटी याद्वारा समाप्त करून निर्विकार झाला. याचा अर्थ काय? कमळाचं पान जसं पाण्यात असतंय, परंतु त्या पाण्याने कमळाचं पान कधीच भिजून काय होत नाहीये, सडत नाहीये. जसं आपला कपडा 4 दिवस जर पाण्यात राहिला की दुसऱ्या दिवशी वास येतो. आणि कमळाचं पान येतो का? पद्मपत्र मीमांसा सांगायच, पण कमळाच्या पानासारखं आपण संसारात राहिलं पाहिजे. याचा अर्थ काय? पाणी कपड्याला घाण करतंय, तसं संसार आपल्या बुद्धीला घाण करतंय. कशाने? आसक्तीने. कशाने करतंय? आसक्ती जर नसली संसारामध्ये, करायचा संसार आसक्ती सोडून. आणि आपण काय बोलतो? मी आणि माझं. आणि जिथं मी म्हटलं की बांधला. अहम इति बंधनम न ममेति मुक्तम. माझं काहीच नाही आहे, तेरा तुझको अर्पण केला गए माझं. बरं, आपलं काय आहे? येताना काय आणलंय का? जाताना काय आहे का? हा, मग हे सर्व काय आहे? हे सर्व देवाने दिलेलं आहे. मनाने त्याचं नाव घेणे, आसक्ती सोडून संसार जर करू लागलो, तुकाराम महाराज काय जाळोनी संसार याला म्हणतात नॉट आउट. आणि आसक्ती आहे, कारण कर्मण्यवाधिकार असते महाफलेषु कर्म. क्यों? की जन्माला आल्यानंतर कर्माचाच अधिकार नाही. कश्चित क्षणमपि जात तिष्ठती अकर्मकृत. एक क्षणभर भी कोणी पण कर्म न करता राहू शकत नाही. कर्म तर केलंच पाहिजे, परंतु असं कर्म करा कर्मचांद होय अंग. आणि कीर्तन सांगायचं नाही. कीर्तन काय? कीर्तन म्हणजे कर्मच आहे. कीर्तन दुसरं थोडे. म्हणून पहिला बोले कर्म 2 प्रकारचे, एक बहिरंग आणि एक अंतरंग. असं कीर्तन म्हणा. हे कीर्तन ऐकणं, कीर्तन करणं, हे अंतरंग करणं. हे कीर्तन चांद होय अंग हरिरो. त्या अंग हरिरूपा करता हे सर्व आपलं काय तीर्थयात्रा म्हणा. आता तीर्थाच्या रूपाने तुम्ही दररोज एक 12वा अभंग आहे. तीर्थव्रतनेम भाविन सिद्धी वायाची उपाधी करशी जना भाव बळे आवळे यरवी न कर आवळे करतळी आवळे कार्याचरवा घेता बोटीवरी यत्न परोपरी. ज्ञानदेव म्हणे हा दिलेले संपूर्ण मला. हा तीर्थव्रताला फार, कारण जवळ हे सकाळ सिद्ध आहे तोरी तीर्थयात्रा जाय चुकू नको. तीर्थाला तर गेलंच पाहिजे. आपण तीर्थाला जाऊन त्या तीर्थाचं माऊंड जर आपण केलं तर त्या माऊंड्यामध्ये समाविष्ट झालेल्या लोकांचं पण अनायास तीर्थ घडतंय. म्हणून आजचा हा काय आहे असा माऊंड्याचा कार्यक्रम आहे. मला वाटतं पाहता वेळ पण होऊन जाईल. हा माईक आहे. काय आहे? हे रक्ती हा माईक आहे. आणि आम्हाला माईक वक्त्याला माईक आल्यानंतर सुटत नाही आहे. कारण का कितीही बोलत जावं लागतं, तर ह्यांचे बोल काय संपत नाही. परंतु वेळेचं ड्रायव्हर त्याला म्हणतात, गाडी जरी उशिरा सुटली तरी चालेल, परंतु गंतव्यस्थानाला वेळेवरती जर पोचवत असेल तर त्याचं नाव आहे ड्रायव्हर. नाही तो ड्रायव्हर नाही आहे. तर सांगायचं तात्पर्य आपली वेळ पण होत आलीच आहे. फार सुंदर असा आपला हा कार्यक्रम आयोजित झालेला आहे. कार्यक्रमाचे नाव घेतलं ना मग असं तुम्हाला सांगतो. आपले डॉक्टर मी कथा सांगतो त्याला सांगितलं. मधुकर भाऊचे सुपुत्र रोहित डॉक्टरची हे आले असते करायचं. मला पांढरे पेशी कमी झाल्या होत्या. 2-3 दिवशी सलाईन लावले इथून घेऊन, पण काय कमी झालं नाही. आमचा जो संजीव बोला की आपण तिकडं जाऊया. म्हटलं की
पेशी पांढरी पेशी कमी झालं तर पैसे भरपूर पैसे फक्त तिथं चेक करून येऊया म्हणून आपण भरती व्हायचं नाही. कारण का आपली जेवढी चादर आहे का नाही, आमचं एक नियम असतो, जेवढी चादर असते त्याच्यामध्येच काय पसरलं पाहिजे, पाय अंथरूण काय म्हणतात, हा अंथरूण पाहून पाय पसरलं पाहिजे. आपली स्थिती नव्हती म्हणून बोलू तिथं राहायचं नाही. आपले भाऊ शास्त्रीच आमचे ते डॉक्टरला सांगितले की त्याला पैसे नाहीत म्हणून त्या राहायचं नको म्हणतात. मग डॉक्टरजीने बोलले की तुमचा जसा आश्रमाची एक रूम आहे ना तसे तुमचा रूम समजा. म्हणलं मग बरं, कारण माझी स्थिती नव्हती त्यावेळेस. 3 दिवस तिथं राहिलो. मी जसं संन्यासाला कुठेही गेलं तर 3 दिवस राहायचा अधिकार असतो का नाही? हां, संन्यासाला 3 दिवस कुठल्याही आश्रमामध्ये नाही बोलता येत नाही. आमच्या आश्रमात 3 दिवस कुठलाही अतिथी जर आला तर 3 दिवस त्याचं स्वागत करावंच लागतं, त्याला जा म्हणू शकत नाही. तसं मी तिथं 3 दिवस संन्यासासारखं. म्हणून मला फार आनंद, डॉक्टर साहेबांचा अभिमान, त्यांच्या वडिलांनी, त्यांच्या दुसरे त्यांचे लहान भाऊने, ह्या दोघांनी तीर्थयात्रा करून आलेल्याचं हे नोंदचं कार्यक्रम आहे. सर्वजण प्रसाद घेऊन जावा. प्रसादे सर्व दुःखानां हानी रसोपजाय. प्रसादाचा अर्थ आहे, एक प्रसाद बाहेरचा प्रसाद असतो आणि एक दुसरा प्रसाद आहे ज्ञानाचा प्रसाद. प्रसाद नाम प्रसन्नता, तो प्रसाद पोट भरायचा आहे. आणि ज्ञानाचा प्रसाद काय आहे? प्रसाद नाम प्रसन्नता. आणि प्रसन्नता तेव्हा होती की शांती. अरे शांती कधी येते? चित्त समाधान असल्यानंतर. आणि शांती शेवटची काय आहे? ज्ञानाची परिणती आहे शांतीमध्ये. ज्ञानाची परिणती, ज्ञानाची पूर्णता कशामध्ये? शांतीमध्ये. म्हणून बोलतो ना पूर्णमध्ये शांती, शांती केवळ शांती म्हणतात. तसं हा ज्ञानाचा प्रसाद, ज्ञानाचा प्रसाद कधीच काय होत नाही आहे, आपला बाशी होत नाही. म्हणजे उष्ण काय म्हणतात, शिळा होत नाही. कधी शिळा होत नाही. तो शिळा होऊ शकतो परंतु हा ज्ञानाचा उलटा याच्यात वाढत जातो. तो प्रसाद दिला तर घटत जातो आणि हा प्रसाद दिला तर वाढत जातो, वाढत जातो. आणि इतका वाढतो की